माझं नाव पद्मा विश्वनाथ सातपुते। हे माझे मिस्टर विश्वनाथ दगडू सातपुते। माझ्या मिस्टरांना अगोदर 9 तारखेला संध्याकाळी जेवताना अचानकच हातातून घास खाली निसटायला लागला आणि अचानकच ते म्हटले की मला चक्कर येत आहे आणि जेवताना पण त्रास व्हायला लागला। मग आम्ही थोडं घाबरून गेलो आणि तिथून मग माझ्या मिस्टरांना उलटी वगैरे झाली आणि त्याच्यामुळे आम्हाला त्यांना डायरेक्ट बोलणं बंद झालं आणि ते अनकॉन्शियस झाले, बोलत पण नव्हते आणि काहीच हालचाल करत नव्हते। त्याच्यामुळे मग आम्ही तिथून डायरेक्टली त्यांना हॉस्पिटलमध्ये आणलं। इथे आम्ही मेडिकवरमध्ये आलो। इथे आल्यानंतर आम्हाला जयपाल घुनावा सरांच्या अंडरमध्ये त्यांची ट्रीटमेंट केली गेली। नंतर ट्रीटमेंट झाल्यानंतर त्यांना तिथल्या तिथेच त्यांचं MRI केलं गेलं। तिथून आम्हाला कळालं की यांना पॅरालिसिसचा अटॅक आलेला आहे। म्हणून मग सरांनी त्यांना इंजेक्शन वगैरे दिले आणि त्याच्यानंतर मग थोडी इम्प्रूव्हमेंट होण्यासाठी त्यांना ICUमध्ये 48 घंटे अंडर ऑब्झर्वेशन ठेवण्यात आलं। त्याच्यामध्ये त्यांना थोडं व्यवस्थिशीर फील झालं आणि जो झटका आलेला होता त्यातून त्यांना थोडं रिलीफ वाटलं आणि पायाला वगैरे आणि हाताला ज्या वेदना त्यांना होणार होत्या त्या झाल्या नाही, त्या कमी होत आता ते थोडं व्यवस्थिशीर फील करत आहे आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांनी कवर केलं आहे आमच्या मिस्टरांना आणि आता त्यांना बोलणे पण त्यांना व्यवस्थिशीर आहे। थोडं अडखळत होते, आता पण ट्रीटमेंटमुळे खूप चांगल्या प्रकारे रिलीफ मिळाला आहे।